नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी शिल्पा जाधव. डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या 11व्या आणि शेवटच्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले, रमाईच्या आयुष्याभोवती मृत्यूची एक एक सावली उतरत होती. बाबासाहेबांना चिंता कुरतडू लागली. बाबासाहेबांनी अनेक नामवंत डॉक्टरांना सांगितलं. त्यांचे इलाज सुरूच होते. सतत 4 महिने चढ उतार होत होते. 1935मधील मे महिन्याच्या शेवटी रमाईचा आजार खूपच विकोपाला गेला. रमाईच्या जीवाभोवती क्षयानं पाश आवळला होता. रमाईचं प्रत्येक पाऊल आता मरणाच्या अंधारात पडत होतं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच बाबासाहेबांना तातडीचा निरोप गेला. मुलांचं वसतिगृह स्थापन करण्यासाठी ते मुंबईपासून जवळच असलेल्या पनवेलला गेले होते. ते ताबडतोब घरी आले. यावेळी बाबासाहेब पोय बावडीत राहत नसत. ते दादरला स्वतःच्या प्रशस्त घरात राहत होते. या घराचं नाव त्यांनी राजगृह हे ठेवलं होतं. बाबासाहेब या आपल्या राजगृहात आले. डॉक्टरांना ते गदगदल्या गळ्यानं म्हणाले, "डॉक्टर, माझी रामू मरता कामा नये." अंधार न मावळणारा. वरळीच्या स्मशानात रमाईला अग्नी देण्यात आला. आयुष्यभर जीव जळला, देहही जळला. चितेवर आता उरला सुरला देहही जळत होता. हजारो लोक जमले होते. रमाईसाठी रडत होते. आपल्या सांस्कृतिक मातेच्या मृत्यूनं ते शोकाकुल झाले होते. बाबासाहेबांची तर एक बाजूच पांगळी झाली होती. ते सुन्न झाले होते. डोळे भरून भरूनच येत होते. मी नवं पंढरपूर वसविणार आहे. नवं विद्रोही पंढरपूर उभं करणार आहे. ते पाहायच्या आधीच तू गेलीच रमा, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत. आपण रमाला सुख देऊ शकलो नाही, ही खंत त्यांच्या मनाला टोचत होती. मी तिच्या भरवशावर संसार सोडून निर्धोकपणे ज्ञान साधना केली. ती इमारतीच्या पायातील चिऱ्यासारखी आहे, असं काही मनात येई आणि बाबासाहेबांचे डोळे भरून येत. यशवंतानं रमाईच्या चितेला अग्नी दिला. त्यावेळी बाबासाहेबांचं काळीज निखारा पडल्यागत कळवळलं. खूप वेळ चिता जळत होती, जळतच होती. पण आता रमाईची ही चिता विझत आली होती आणि बाबासाहेबांच्या मनाची चिता मात्र पेटतच होती. डोळ्यातील आसवांनीही ती विझत नव्हती. दुसऱ्या दिवशी ते वरळीच्या स्मशानभूमीवर गेले. कोणालाही न सांगता एकटेच गेले. वेळ सायंकाळची होती. सामसूम झालं होतं. रमाईला अग्नी दिला त्या ठिकाणी ते गेले. त्यांचं मन हरवलं होतं. या हरवलेल्या मनानं ते हरवलेल्या त्यांच्या रमाईला शोधत होते. त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे केविलपणे पाहत होते. खूप वेळ असे ते एकटेच बसले होते. एकटेच रडत होते. अंधार पडू लागला होता. हा अंधार रमाईच्या नसण्याचा होता. हा अंधार कधीच मावळणार नव्हता. या न मावळणाऱ्या अंधारात बाबासाहेबांचा केवळ एक शब्द रडत राहणार होता. तो शब्द होता रमा, रमाई. ही वेळ अश्रूंनी भिजवलेली उदास बाबासाहेबांच्या डोळ्यांपुढे रमाई हा शब्द व्याकुळ अश्रूंचं विराट झाड होत होता. रमाई करुणेचं वेल्हाळ होती. अश्रू अंतःकरण पिळवटून बोलत होते. दुःखाचा गहिवर गदगदला होता. बाबासाहेबांच्या हवालदिल काळजात उमाळ्यावर उमाळे फुटत होते. करुणेची फुले त्यांच्या नजरेत दाटली होती. अवतीभवती सर्वत्र करुणेची फुले कासावीस झाली होती. उमाळून येणाऱ्या आसवात भिजत होती. ही सारी अश्रूंची करुणा बोलत होती.
बाबासाहेब दाय मोकलून रडत होते. आपल्या हृदयाचे तुकडे जोडत होते. कोणी बोलत नव्हतं, पण त्यांचं फाटलेलं काळीज ऐकत होतं. अश्रूंचे मनोगत ऐकत होते. एक महाअगतिकता, एका महादुःखाचं स्वगत ऐकत होते. पुसा ही पोरगी आसवा साहेब, आता आणखी एवढंच सुख द्या. असं समजा की तुमची वेडी भाबडी रमाईच तुमच्या डोळ्यातील आसवं पुशीत आहे. तुमचा हात दुःखाची आसवं पुसणारा, तुम्ही जळणाऱ्या जंगलांना आणि रडणाऱ्या आभाळांना कुशीत घेणारे. दुःखांच्या दुनियात तुमच्या हातानं स्वतःची आसवं पुसून घेतात. तुमचा हात डोळ्यांना आसवांच्या पुरातून बाहेर काढणार, माणसाच्या सौंदर्याचं संविधान लिहिणारा. या हाताला आणि तुमच्या डोळ्यांना स्वतःच्या आसवात गुंतवू नका साहेब, आणि या आसवांना थांबायला सांगा. मला माहीत आहे ती मोठी जिद्दी आसवं आहेत, पण ही तुमच्यासाठी जगलेली रमाई सांगते म्हणून थांबा. आणि या स्मशानात थांबू नका साहेब. मला माहीत आहे तुम्ही उदास झालात की पराकोटीचे हळवे होता. अशा व्याकुळ क्षणी तुम्ही अनेकदा स्मशानात येऊन बसला आहात. स्मशानात जिथे तुमच्या वडिलांच्या शवाला अग्नी दिला, तिथे येऊन बसता आणि वडिलांच्या सोबत मनातल्या मनातही संभाषण केलं आहे. तुमचा जन्म त्यांच्या पोटी झाला. तुम्ही मोठं व्हावं म्हणून तुमच्या वाटेवरील काळोखात स्वतःचं काळीज जाळून त्यांनी उजेड केला. त्या सुभेदारांशी तुम्ही काय बोलत होता मला माहीत होतं. मला माहीत आहे तुम्ही त्या स्मशानात आपल्या दुःखांची ओझी उतरत होता, जखमांची गाठोडी सोडत होता. तुमच्या मनात एक महान स्वप्न पेरणाऱ्या आपल्या पित्याशी तुम्ही बोलत होता. मीही तुमच्यासोबत असायचे अनेकदा. तुमच्या मुक्या अश्रूंचा आक्रोश मला ऐकू येत होता. अजूनही ऐकू येतो साहेब तो आकांत मला. तसेच आपण आताही या स्मशानात येऊन बसला आहात. तुमच्या आसवांनी आत्ताही तसेच महानिर्वाण मांडले आहे. पण साहेब, माझं ऐका साहेब, तुम्ही या स्मशानात थांबू नका. ते पहा, तुम्हाला जिवंत माणसांचं स्मशान बोलावित आहे. साहेब, तिथं मारलेली मानवता जिवंत करायची आहे तुम्हाला. आणि तो पहा, बहिष्कृत भारत, जिथं सूर्य जात नाही तिथं सूर्य व्हायचं आहे तुम्हाला. म्हणून म्हणते, थांबू नका साहेब इथे. ती पहा, अपमानांची जळणारी दुनिया तुमच्या दिशेनं धावत आहे. फाटलेले आगतिक संसार तुम्हाला साद घालीत आहेत. पहा साहेब, दुःखांनी केवढा आकांत मांडला आहे. कसं कसं सांगू साहेब, तुम्ही कोण आहात ते कसं सांगू तुम्हाला, तुमच्या हातून काय काय घडणार आहे ते. पण मी पदर पसरते तुमच्यापुढे. आपण या देशातल्या, या दुनियेतल्या या सर्व दुःखांना पोटाशी धरणारी आई व्हा. त्यांचे कनवाळू बाप व्हा. या देशाच्या अंधारात विद्रोही पंढरपूर बसवायचं आहे तुम्हाला. माणुसकीचं संविधान व्हायचं आहे. महामानवाला स्वतःचे फक्त डोळे असतात, स्वतःची आसवं नसतात. तुमची सारी आसवं माझ्या डोळ्यात द्या साहेब. हे एवढंच मागणं मागते आहे. तुमची लाडकी रामू, तुमची ऊर्जायनी, तुमची जिवलग रमा, रामू.